तुमच्या पट्ट्यामध्ये हळद बऱ्यापैकी पिकवता बरोबर ना? मोठ्या प्रमाणामध्ये. किती वर्षापासून हळद करतात? बरोबर आहे. मग काय तुम्ही 20 वर्षापासून जे तुम्ही आढावा घेतात काय परिस्थिती आहे? सर खर्च लय व्हायला उत्पन्न कमी आणि पहिले सड रोग येत नव्हता ते आता यायला. लहानात मोठे केलं. कसं बोलले तुम्ही आता, पण ते पैशासाठी केले, हा प्रॉब्लेम आहे मोठा. पैशासाठी करू नये असं नाही, शेतकऱ्यांनी पैसे जरूर कमवावे. तुम्ही पैसे पाहता म्हणून तुम्हाला आता पैसेच दिसता, तुम्हाला जमीन दिसत नाही, तुम्हाला पिकं दिसत नाही, तुम्हाला काहीच दिसत नाही. आणि रोग त्या पैशाच्या आड येतो म्हणून तुम्ही रोगाच्या मागे लागता. मातीत जर कस असेल तर काही लावा, आणि मातीत कस नसेल तर नुसतं डोकं लावा, बाकी काहीच नका लावू. वीस वर्षापूर्वी ज्याप्रमाणे हळद पिकत होती, लावली तरी येत होती, आता नुसते लावून नाही येत, डोकं लावावं लागत. म्हणजे या वर्षी तुम्ही डोकं लावलं का? नाही. तुम्ही डोकं लावायचं काय केलं? बंद केलं. मग तुम्ही फक्त काय लावली? हळद लावली. काय करायचं ते कोणी केलं? मातीने केलं. मग मातीसाठी तुम्ही काय केलं? आपल्या मातीमध्ये सुगंधित करणारं काहीतरी होतं, ते आता राहिलेलं नाही. मग काय होतं ते कोण सांगतं मला? कस पाहिजे, माणूस असू नये तर जनावर असू नये तर माती असू. तो कस कोणी घालवला? मला म्हणतो आपण कोणती गोष्ट घालवतो? ज्या गोष्टी आपल्याला नको आहे त्या गोष्टी आपण काय करतो? घालवतो. मग तुम्ही कस का बरं घालवला? तुम्हाला नको आहे? आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्याने काम करायला पाहिजे. मातीवर तो काम करतो, पिकावर ते पिकावर ह्याच्याकरता काम करतो का त्याचं लक्ष कशावर आहे? फोकस कशावर आहे? पैशावर. पैशावर फोकस आहे हे सगळ्या कंपन्यांनी ओळखलं आणि या मार्केटिंगवाल्यांनी बरोबर तुम्हाला पैशाच्या मागेच पळायला लावलं. बरं, रासायनिक खतं आणि याचा सगळा खर्च किती येतो तुम्हाला? 80,000 रुपये एकरी. हा खर्च 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किती होता साहेब? 10-20 हजार. पूर्वी 15,000मध्ये काम व्हायचं, आता ते किती आले? 80,000. उत्पन्न तेव्हा किती निघायचं? 15,000 खर्च करायचं तेव्हा 30-35 क्विंटल यायचं. आता 40 क्विंटल कुठं आलाय? आता 20 ते 25. आपण म्हणतो विज्ञानाने काय केली? प्रगती. मग शेतकरी का बरं अधोगती करताय? आज आम्ही सकाळी गेलो होतो औंढा नागनाथला, बरोबर आहे ना? बरोबर आम्ही 5:30 वाजता तिथे पोहोचलो. आम्हाला असं वाटलं का आमचा नंबर लागतो का नाही. 6 वाजेपर्यंत अख्खी बाजारपेठ सामसूम. हो, फुलांचे दुकानं बंद, तिथं कोणीच नाही, काहीच नाही, फक्त आम्हीच. मला सांगा, तुम्ही देवाला सुद्धा झोपी लावी त्या म्हणल्यावर तुमचं काय साधी गोष्ट आहे का तुम्ही? हां, काय काय बदल वाटला? तणांचा प्रादुर्भाव कमीच आहे याच्यामध्ये, म्हणजे केमिकलमध्ये जास्त होतो. तुम्ही ह्याच्यामध्ये 2च वेळेस काय केलंय? निंदलंय, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये किती वेळा निंदलंय? त्याच्या वेळेस 4 वेळेस झालाय आतापर्यंत. त्याला खर्च किती आला? 50,000 रुपये. याला किती आलाय? 30,000 रुपये. किती हजार वाचले? 20. आणि वरून याचं उत्पन्न काय येणार? जास्त. मग का करत नाही आपण? का बदल करत नाही? 150 दिवसात किती दिवस ऊन पडलं? 20 दिवस. किती दिवसात झाले? हे 110 दिवस. म्हणजे अख्खा सीझन याचा कशात गेला? ढगाळ वातावरणात गेला, पावसात गेला, तरी पण यांनी फोटोसिंथेसिस केलं कमी सूर्यप्रकाशात. सर याच्यात चुनखड लय आहे तरी ह्या जमिनीत खूप आहे. अति चुनखड आहे सर. ही चुनखड काय करते माहिती का तुम्हाला? ही तुम्ही फॉस्फरस टाकला का ती डिपॉझिट करून घेते. 16 क्विंटल हरभरा काढलेला आहे पहिलं याच्यात. पहिलं 20 वर्षाखाली 2 क्विंटलचे घाटे गळत होते. आता 4 क्विंटल बी होत नाही. आता हे फवारा मारायला चालले, आता हे बुरशीनाशक कीटकनाशक मारणार, आता हे रोगाच्या मागे लागले की नाही?
म्हणजे आणि तुम्ही बघा त्यांच्याकडं, त्यांच्या डोक्याचे केस बघा, परिस्थिती बघा त्यांची. हे आपल्या शेतकऱ्याचं चित्र. साहेब हे बदलतं का नाही? नाही हे बदलताना पण वापरल्यावर. हळद हे औषध आहे आणि ते रासायनिक पिकवा का? म्हणून प्रकृती केमिकलवर हळद पिकवून देत नाही, हे लक्षात ठेवा. अनुभव म्हणजे हेच की आता तुमचे रोज कंटिन्यू मी ते व्हिडिओ पाहत, मला आता घरी पीसेच म्हणतात, म्हणजे कंटिन्यू मी 7-8 व्हिडिओ पाहत असतो रोज. सुरुवात काय करायची होती की सगळ्या लोकांना आपल्या वावरात पाहायला यावं, वेगळं काहीतरी केलंय आपण हे पाहण्यासाठी सगळ्यांनी यावं. बांधावर आणि खाली म्हणावं. उतरा. तुम्हाला वाटलं नाही का केमिकल वापरावं मध्येच? वाटलं खरं होतं सांगा. त्याला म्हणलं काही झालं तर आपल्याला वापरायचं नाही. तुम्ही हा आपल्याला वापरायचंच नाही म्हणलं. या भाऊनी जर व्हिडिओ नसते पाहिले, एवढं येडं पिस नसतं तर तुम्ही परत केमिकल मध्ये घुसले असते. आम्ही काय आलो? शेतकरी मित्र हो, आज आपण थेट हिंगोलीमध्ये कळमनुरी तालुक्यामध्ये सोडेगाव आहे. अच्छा, बरं. तुमच्या पट्ट्यामध्ये हळद बऱ्यापैकी पिकवता, बरोबर ना? मोठ्या प्रमाणामध्ये. किती वर्षापासून हळद करतात? आमच्याकडे बरेच वर्ष, तरी तुम्हाला कळत असेल ना? 20 वर्ष. बरोबर आहे. मग काय तुम्ही 20 वर्षापासून जे तुम्ही आढावा घेतात, काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? नाही, उत्पन्न जमिनीचं घटतच आहे. नाही, तुम्ही बाकीचे बोला, सगळे बोला पटापट. सर खर्च लय व्हायला उत्पन्न कमी व्हायला. हा, एकदम बरोबर बोलले तुम्ही. आणि पहिले सड रोग येत नव्हता ते आता यायला आता लागला. यायला. म्हणजे पहिलं रोग येत नव्हता, बरोबर आहे. रोग न येता उत्पन्न येत होतं. पुन्हा एक टिके रोग म्हणून आहे, हा. ते पण जास्त यायला म्हणजे अच्छा, इथे मध्ये आहे का कुठे? एका जागी आहे. इथे झाड होतं. म्हणजे एक झाड होतं फक्त, बरोबर. म्हणजे कमी शोधावं प्रमाणात. लागतं. काय तोडलं भावानी आपल्या? असा धडा असा ओढला, मुर्दा कसा पडावा. हा? झाड येते. तुमचा जर हात धरून असा ओढला तर हे काय आहे? झाड आहे. झाड हे झाड आहे म्हणजे त्याला जीव आहे ना हो. तुम्हाला जीव आहे का नाही? याला पण काय आहे? जीव. त्याची परवानगी मागायची. तोडतो बाबा मी, आणि मग हळूच तोडायचं नाजूक. लहानात मोठे केले. कसं बोलले तुम्ही आता? पण ते पैशासाठी केले, हा प्रॉब्लेम आहे मोठा. पैशासाठी करू नये असं नाही, शेतकऱ्यांनी पैसे जरूर कमवावे, बरोबर आहे की नाही? परंतु आपला जो दृष्टिकोन आहे, भगवान श्रीकृष्ण काय म्हणले? कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. भगवान श्रीकृष्ण असं म्हटले. आपण काय करतो? हे श्लोक, अभंग, कीर्तन, प्रवचन फक्त ते देवळात ठेवतो. ते जगायला पाहिजे आपण, आणि ते जर जगले तर तुमच्या घरातून लक्ष्मी कधीच जाणार नाही. ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही सगळेजण काय करताय? रोज तडफडताय. नाही तडफडत का? भगवान श्रीकृष्ण असं म्हणले, तुम्हाला फक्त कर्म करायचा अधिकार आहे, फळ मागायचा अधिकार नाही आहे. सगळ्यांना सारखं फळ मिळतं का? सगळेजण हळद लावता. सगळ्यांचं सारखं उत्पन्न येतं का? सारखं खत लावू द्या, सारखं बेणं लावू द्या, सगळं मेहनत सारखी करू द्या, पाणी सारखं देऊ द्या, तरी पण सारखी हळद येत नाही. बरोबर चूक आहे? मग मला सांगा, तुम्ही सारखेच पैसे द्या लोकांना, 1000 रुपये प्रत्येकाला द्या, आणि ज्याला सांगा जा तू शर्ट घेऊन ये एक. सगळ्यांचे शर्ट सारखे येतील का? तेवढ्याच पैशात काही जण एकदम भारी शर्ट घेऊन येतील, तेवढ्याच काही जण एकदम बोगस शर्ट घेऊन येतील. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. म्हणजे कर्म करायचा तुला अधिकार आहे, फळाची अपेक्षा तू करू शकत नाही, कारण फळ मी देतो असं कोण म्हणतं? ईश्वर म्हणतो. बरोबर आहे. आपण ते फक्त ऐकतो, त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. बोला बोला, तुम्ही बोलले तर मला कळत. मग तुम्ही जर लक्षात ठेवलं असतं तर तुम्ही कर्मावर लक्ष दिलं असतं. म्हणजे कशावर? जमिनीच्या पोतावर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी का पिकावर? जमिनीच्या तुम्ही कुठं लक्ष देता? पिकावर. मग तुम्हाला असं का वाटतं बुवा तुम्ही उलटे कामं करायचे आणि सुलटे परिणाम झाले पाहिजे? तुम्हाला मी साधी सिंपल गोष्ट सांगतो. तुम्ही असं बोट करा समोर, बोटावर लक्ष द्या, बोटावर लक्ष द्या. मी दिसतोय तुम्हाला? बोटावर लक्ष दिलं, मी दिसतोय का? नाही दिसत. आता माझ्याकडे बघा, आता बोट दिसतंय का? नाही. समोर डोळ्याच्या समोर धरा ना. जरी तुम्ही बोट समोर धरले, पण माझ्याकडे पाहिल्यावर बोट दिसत, आणि जर दिसलं तरी ब्लर दिसतं, अंधुक. आणि बोटाकडे पाहिल्यावर मी कसा दिसतो?
अंधुक असं काहीतरी लाल लाल दिसतं फक्त बस, बरोबर आहे ना? हो. याचा अर्थ काय हो? आपले डोळे सुद्धा सगळं पाहत जिथं फोकस करतात तेवढंच पाहता. हॅलो, लक्ष झालं सगळ्यांच्या? आपलं मन पण असंच करतं, जे त्याला जे पाहिजे तिथंच लक्ष देतं. तसं तुम्ही पैसे पाहता म्हणून तुम्हाला फक्त पैसेच दिसता, तुम्हाला जमीन दिसत नाही, तुम्हाला पिकं दिसत नाही, तुम्हाला काहीच दिसत नाही. आणि रोग त्या पैशाच्या आड येतो म्हणून तुम्ही रोगाच्या मागे लागता. हे बरोबर का चूक? बरोबर. बघा, माणसाचा स्वभाव असा आहे, त्याच्या वासनेच्या आड जर कोणी आला, त्याच्या कामनेच्या वासनेच्या आड जर कोणी आला तर त्याला काय येतो? राग येतो. आता मला राग येतो, आता माझी, हे सत्य आहे, हे हसण्यासारखं सोपं नाही आहे. आणि मग त्याची सटकल्यावर तो काय करील? मग पार हायकोर्टापर्यंत केस लढीत जातो. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मग ते कशावरून सटकली होती ते सोडून जातो तो, मग जिद्दच पुरी करतो. तुझी जिरवल्याशिवाय मी काही सोडत नाही. म्हणजे फोकस जर चुकीचा झाला तुमचं आयुष्य बर्बाद होतं, बरोबर आहे की नाही? मग आज तुम्ही इथं आल्यावर काय बघता? रोग बघता. तुम्ही काय बघितलं पाहिजे? तुम्ही आल्यावर काय बघितलं पाहिजे? जमिनीमध्ये मातीची सुपीकता पाहिली पाहिजे. इथली माती कशी आहे? ह्या मातीत काही बदल झाला आहे का? बरोबर की नाही? या झाडाची मुळी कशी आहे? ही मुळी कशी चालते? तुम्ही असा हात खाली घालून माती हातामध्ये घेऊन पहा बरं, घ्या बरं. घेतली? बा मी घेतली, पहा घेतली. बेडवरची माती हातामध्ये जरा नाकाजवळ काय येतो? सुगंध. काय येतो? पहिल्या पावसासारखा वास येतो. येतो? येतो की नाही? आता ही माती कशी आहे बघा, दाबा, थोडी थोडी दाबली, काय बनला? लाडू. आता थोडी दाबा, परत काय झाली? मोकळी. तुमच्या वावरात जाऊन माती अशी उचला ना, असं करा. हे काय अशी होत नाही. हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. हळद नाही कळली पाहिजे. अरे काही लावा, खिशात पैसे असल्यावर काही घ्या. खरोबर काय नाही? खरं आहे की नाही? तसं मातीत जर कस असेल तर काही लावा, आणि मातीत कस नसेल तर नुसतं डोकं लावा, बाकी काहीच नका लावू. किती खर्च करा. म्हणजे 20 वर्षापूर्वी ज्याप्रमाणे हळद पिकत होती, लावली तरी येत होती. आता नुसते लावून नाही येत, डोकं लावावं लागत. हळदीबरोबर डोकं बी लावावं लागत तिथं. खरं आहे का खोटं आहे? भाऊ, तुम्ही किती डोकं लावलं यावेळेस? नाही, एवढं लावलं नाही. तुम्ही दरवर्षी कशावर काम करत होते? केमिकलवर. केमिकलवर काय आणायचे तुम्ही शेताला टाकायला? सगळे DAP, युरिया वगैरे, बरोबर आहे? त्याच्यानंतर काय यायची? डिफिशियन्सी. हो. मग तुम्ही वेगवेगळे खतं आणायचे. मग काय कॅल्शियम आणलं, मॅग्नेशियम सल्फेट आणलं, पोटॅश आणलं, पोटॅशियम, बोरॉन, कॅल्शियम, सगळी दुनिया आणली, बरोबर की नाही? पण तरी पण ती डिफिशियन्सी जात नाही. नंतर करपा आला, डाग आला, मग तुम्ही काय आणले? बुरशीनाशक, बरोबर आहे की नाही? तुम्ही यावर्षी तसं काय काय केलं? काहीच नाही केलं मी. आणि एवढंच म्हणले मी डोकं लावलं, म्हणले की नाही? म्हणजे यावर्षी तुम्ही डोकं लावलं का? नाही. तुम्ही डोकं लावायचं काय केलं? बंद केलं. मग तुम्ही फक्त काय लावली? हळद लावली. काय करायचं ते कोणी केलं? जमीन मातीने केलं. मग मातीसाठी तुम्ही काय केलं? पोषण दिलं. बरोबर का चूक? तुम्ही सगळे कुठं काम करता? नाही, पिकावर. तुमचं सगळ्यांचं लक्ष कशावर आहे? पिकावर. आणि आम्ही कशावर लक्ष द्यायला सांगतो? मातीवर. कारण पीक कोण पिकवतं? तुम्ही पिकवता का माती? मातीने जर तुम्हाला साथ नाही दिली, तुम्ही काय पिकवाल? तुम्ही करपा पिकवाल, तुम्ही सड पिकवाल. म्हणजे मातीचा सुगंध जर आला, जसा जो 20 वर्षापूर्वी येत होता, आता येतोय का? पाऊस झाल्यावर येतोय का? आता नाही येत वास, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्या मातीमध्ये सुगंधित करणारं काहीतरी होतं, ते आता राहिलेलं नाही. मग काय होतं ते कोण सांगतं मला? हां, कसं बोलले तुम्ही? आता जमिनीत काय होता? कस होता. तो आता काय झाला? कमी झाला. कस म्हणजे काय हो? बरोबर आहे की नाही? माणसात कस जर असला तर माणूस कुठेही पण जाऊन जोर लावतो, कुठेही जाऊन, आहे की नाही? पण कस नसला तर तो गप बसवतो, जाऊ दे आपल्याला काय करायचं. बरोबर आहे की नाही? आणि मग जर दम असेल तर हां, आपणच करणार, कोण करणार दुसरं? हे बरोबर चूक आहे. म्हणजे कस पाहिजे. माणूस असू नाही तर जनावर असू नाही तर माती असू, बरोबर आहे? पण तो कस कोणी घालवला? तुम्हीच का बरं? तो नको आहे का तो कस? मला म्हणतो आपण कोणती गोष्ट घालवतो? सकाळी सकाळी आंघोळ करतो, आळस घालवतो, घाण अंगावरची घालवतो, मळ घालवतो, कपडे धुतो, कपड्याचा मळ घालवतो. ज्या गोष्टी आपल्याला नको आहे त्या गोष्टी आपण काय करतो? घालवतो. बरोबर आहे का चूक आहे? मग तुम्ही कस का बरं घालवला? तुम्हाला नको आहे? उत्पन्नासाठी हा, म्हणजे
तुम्हाला समोर जे गाजर दिसलं त्या गाजरापोटी तुम्ही महागाची वस्तू काय केली, म्हणजे आवळा घेतला आणि कोळा दिला. आज खरं कळतंय आपल्या हातात काय राहतो शिल्लक, आवळाच राहतो. कोळा कोणीतरी बोलतच घेऊन जातं. खरं आहे की नाही? कोळा बी लावला आणि आवळा बी लावला, पण कोळा कोणीतरी घेऊन जाताना आवळाच ठेवता आपल्याला. म्हणजे आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्याने काम करायला पाहिजे. मातीवर तो काम करतो, पिकावर ते पिकावर ह्याच्याकरता काम करतो का त्याचं लक्ष कशावर आहे, फोकस कशावर आहे, पैशावर. पैशावर फोकस आहे हे सगळ्या कंपन्यांनी ओळखलं, सगळ्या लोकांनी ओळखलं आणि या मार्केटिंगवाल्यांनी बरोबर तुम्हाला पैशाच्या मागेच पळायला लावलं. मग पैसे पैसे म्हणत म्हणत तुम्हाला रोगाच्या मागं पळवलं, तुम्हाला किडीच्या मागं पळवलं, पण तुम्हाला मातीच्या मागं कोणीच नाही आणलं. म्हणजे आपण काम कुठं करायला पाहिजे होतं, जमिनीच्या कसावर. पण आपण काम करत असलो पिकावर, आणि ते बी कशावर, रोगावर आणि किडीवर. मला सांगा, तुम्ही वावरात जर रोग आणि किडी जर आल्याच नाही तर तुम्ही खरंच वावरात जाल का? हो नाही. आपले लई कामं, 10वे 13वे लग्न, बारशे, वाढदिवस, सभा, सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रोग आणि किडी आहे म्हणून तुम्ही वावरापर्यंत जाताय. जेव्हा रोग किडी येत नव्हत्या तेव्हा आम्ही वावरातसुद्धा जात नव्हतो. बाळ जर नाही रडलं, आई त्याच्याकडे लक्ष देत, हे बाळ रडू राहिलं आहे लक्षामध्ये, आणि तुम्ही जास्त दिवस लक्ष नाही दिलं ना, ते रडून रडून मरून जाईल. म्हणजे बाळ रडत आहे कशामुळे, दूध नाही म्हणून. आणि तुम्ही पाहिजे त्याचं काय दुखत आहे, अरे पहिले त्याला दूध द्या ना. त्याचं दूधच संपलं. दूध म्हणजे जमिनीचा कस. मग जमिनीचा कस वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय, शेणखत देताय का सगळे, अजून कोंबड खत, गांडूळ खत, पेंडी खत देता ना सगळे का नाही ते तुमच्याकडे? बोला बोला बोला. शेणखत देता? हो, ओके, व्हेरी गुड. शेणखत किती देता एकरी? 2-3 ट्रॉल्या. एक ट्रॉली विकत घेता का घरचं राहतं? सरासरी विकत घ्यावंच लागतं ना. किती रुपये ट्रॉली आहे? टाकून किती पडते ती? 5,000 जाते. बरं, 3 ट्रॉल्या टाकल्या किती झाले? 15,000. वरून रासायनिक खतं, नंतर फवारण्या. बरं, रासायनिक खतं आणि याचा सगळा खर्च किती येतो तुम्हाला? 80,000 रुपये एकरी, बरोबर आहे. हा खर्च 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किती होता साहेब? 10-20 हजार. पूर्वी 15,000मध्ये काम व्हायचं. आता ते किती आले? 80,000. मधल्या काळामध्ये 50,000. म्हणजे 15,000वरून खर्च कुठवर गेला आहे? 80,000वर. उत्पन्न तेव्हा किती निघायचं? 15,000 खर्च करायचं तेव्हा 30-35 क्विंटल यायचं. आता 40 क्विंटलवरून कुठं आलाय आता? 20 ते 25. बरोबर आहे. तेही वातावरण चांगलं असेल तर. पॉईंट क्लिअर? ओके. आता मला सांगा, भारत किंवा देश किंवा जग आपण म्हणतो विज्ञानाने काय केली? प्रगती. मग शेतकरी का बरं अधोगती करताय? नवीन आता फार फवारण्या तुम्ही आता ड्रोनमधून करायला लागली, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही इंटरनेटवरून डायरेक्ट उपग्रहावरून फोटो काढायला लागले. कुठं सेंद्रिय कर्ब कुठं कमी आहे ते तुम्हाला कळायला लागलं. पण कळून फायदा काय? फक्त फ्या वाढल्या. या ॲपची फी भर, त्या ॲपची फी भर. तुमचा फायदा काय? कळलं तुम्हाला सेंद्रिय कर्ब कमी भरायचा कसा माहिती आहे का तुम्हाला? मग ते कळून काय करताय? उलट झोप आहे ती बी जायची. याला जे बेनं पेरतात ते किती ग्रॅमचं राहतं? 30-40 ग्रॅम. आणि ते उगवताना कितीपर्यंत जातं? 1 किलोपर्यंत. मग मला सांगा, 30 ग्रॅम पेरून त्याच्यात किती पट उत्पन्न निघतं? 30 पट. 1 रुपया बँकेत टाकल्यावर 30 रुपये मिळते. अशी कुठली बँक आहे एका वर्षात? तरी शेतकरी काय म्हणतो? आम्हाला पण लुटायचं काम चालू आहे म्हणतो. हॅलो, कोण कोणाला लुटतंय खरं? म्हणजे तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करा. कोणाला लुटतंय? आपण सगळे मिळून मातीला लुटतोय. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? तिला जर लुटलं नसतं तर ती 20 वर्षापूर्वी 40 क्विंटल देत होती. आता ती किती दिली असतं तिने? तेवढं दिलं असतं. हां, म्हणजे तेवढंच दिलं असतं जर तुम्ही तिला लुटलं नसतं तर. खरं आहे का खोटं आहे? म्हणजे आपण सर्वांनी शेतीमध्ये काहीतरी मोठी चूक करतोय हे मान्य आहे सगळ्यांना. आणि ती चूक काय आहे? तर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आमचा काय होतोय? कमी होतोय. मग तुम्ही मला एक सांगा, आज यांनी काय केलं आपण तेच बघायचं आहे. तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हळद लावत होते पूर्वी. ही किती एकर आहे? 5.5 एकर आहे. 5.5 एकर. सगळी तुमची शेती किती आहे? इथं 25 एकर आहे. सगळी जमीन किती तुम्हाला? 45 एकर. 45 एकर आहे. किती भाऊ एकत्र आहे? तुम्ही दोघं भावांची 45 एकर जमीन आहे. मला सांगा, 45 एकरमध्ये तुम्ही आत्ता हळद किती लावली आहे?
आता 12 एकर 12 एकरमध्ये SCT वैदिकवर किती लावली? 5.5 एकर. 5.5 एकर. तुम्ही SCT वैदिककडे पहिली गोष्ट का वळाली पहिलं मला ते सांगा आधी. ते आम्ही परभणीला कार्यक्रम होता तुमचा मागच्या वेळेस, तिथं आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या शिकायला तुमच्या. मिळाल्या गोष्टी की माती म्हणजे काय आपण असते? मातीवरच काम केलं पाहिजे, बरं, बरं. रोगावर नाही केलं पाहिजे. बरोबर. माती असेल तर आपला रोग कोणताच येणार नाही. येणार. बरोबर. म्हणजे रोग कोणताच नाही बर मुळात. ते तुम्ही आता जर वावरामध्ये फिरले तर हे एक पान तुम्ही मला शोधून दिलं. तुम्ही जर शेजारच्या केमिकलच्या वावरामध्ये गेले, तुमच्याच केमिकलच्या वावरामध्ये गेले तर असे किती पानं सापडतील? खूप आहे. खूप जागोजाग असते. पावलाला आहे. कसे आहे? पावलाला. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला असे शोधावं लागतात, बरोबर आहे की नाही? ते रोग प्रत्येक वर्षी दरवर्षी येतोच आणि वाढत येतो. वाढत येतो. जे टाळं पडते हां, मग तुम्हाला या वावरात मागच्या वर्षी नव्हता का? होता, कुठं कुठं होता? बऱ्याच जागी होता. आता या वर्षी तो काय झाला? कमी. गायब झाला. का हो? सुंटी वाचून खोकला कसा गेला तुमचा? सुंट तर खाली नाही, तुम्ही खोकला कसा गेला? तुम्ही तर औषध मारलं नाही यावेळेस, तुम्ही उलट बुरशीनाशक आणले नाही, काहीच नाही आणलं, मग हे रोग गेला कसा? ताकद वाढली. जमिनीचा काय वाढला? कस वाढला. हां, जर कस गेल्यावर रोग आला असेल तर कस आल्यावर रोग जाईल ना. रोग कधी येतो? कस गेला का तेव्हा. रोग येतो. रोग म्हणजे पोषणाचा अभाव आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की कमजोरीमुळे रोग येतो. मग आपण कमजोरी दूर केली पाहिजे का रोग? कमजोरी. आम्ही काय दूर करतोय सगळे? रोग. म्हणजे आम्हाला फोकस बदलवला आमचा. आमचं लक्ष पाहिजे कमजोरी दूर करायला. आमचं लक्ष कुठं पांगवलं यांनी? फोकस कुठं पांगवला? रोग देतो. रोगावर. आणि लक्षात ठेवा, आम्हाला जे दाखवलं जातं आम्ही तेच पाहतो. आम्हाला जे दिसायला पाहिजे ते आम्ही पाहत नाही. यालाच हिप्नॉटिझम म्हणतात, यालाच मोहमाया जाल म्हणतात. प्रकारे चुकीच्या कल्पना आपण आपल्या मेंदूवर बिंबवल्या आणि आपला फोकस काय केला? तिकडे केला. का तुमच्या पिकाचं नुकसान रोग करतोय, कीड करते, हे त्यांनी तुमच्या मनावर काय केलं? बिंबवलं. आणि तुम्ही सुद्धा बिंबवून घेतलं. काय केलं मग तुम्ही? आम्ही कृषी अमृत आणि RNPH आणि SCCM. बरोबर आहे. तुम्ही ते सगळं आणलं. का आणलं तुम्ही ते? तुम्ही काय ठरवलं? मातीसाठी काहीतरी करायचं. आता जी आर्थिक परिस्थिती आपली बिघडत चालली, खर्च वाढत चालला, उत्पन्न कमी होत चाललं, तर यासाठी काहीतरी करायचं. बरोबर आहे. आता मी बघितलं, आज आम्ही सकाळी गेलो होतो औंढा नागनाथला, बरोबर आहे ना? बरोबर आम्ही 5:30 वाजता तिथे पोहोचलो. आम्हाला असं वाटलं का आमचा नंबर लागतो का नाही, बरोबर की नाही? आमच्याकडची आम्हाला त्र्यंबकेश्वरची सवय ना. तिकडे 5 ते 5:30 वाजता तुम्ही पण काही गेले असतील ना कधीतरी. काय परिस्थिती राहते? 4 वाजता सगळं शहर उठलेलं असते, बरोबर आहे की नाही? अहो आम्ही 5:30 वाजता सोडा, 6 वाजेपर्यंत अख्खी बाजारपेठ सामसूम. हो, फुलांचे दुकानं बंद, तिथं कोणीच नाही, काहीच नाही, फक्त आम्हीच. मला सांगा, तुम्ही देवाला सुद्धा झोपी लावी त्या म्हणल्यावर तुमचं काय साधी गोष्ट आहे का तुम्ही? हां, जो देवाला सुद्धा झोपी लावितो, देवा मला सांगा तुमचा धंदा आहे, तुम्ही सकाळी लवकर उठले तर 2 गिऱ्हाईक जास्त भेटतील, त्यांना बी सेवा मिळेल ना. पण इथं काय आपलं, आपल्या टायमात जो येईल तो आपला. हां, सर आळस नाही का, जडपणा नाही का हा? आणि म्हणून आपल्याकडे प्रगती नाही आहे. नाहीतर आपली माती 1 नंबर आहे. चाललंय, चालू द्या. माझ्या बापाने तेच केलं, माझ्या आजीने तेच केलं, मी बी तेच करणार. आपण थोडी वेगळं काहीतरी करणार. मग तू जन्माला आला होता हे कसं कळणार जगाला? हां, फक्त तुझा 10 आणि 13 होणार का? बघा, माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला, पण मला तुमची जमीन पाहिल्यावर असं वाटतं, अरे जर पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी जर इकडे आला ना, तो तुमच्याकडे 5 एकरामध्ये करोडपती होईल. 5 एकर त्याला जमीन द्या, 2च वर्ष द्या, करोडपतीच होईल. ही हळद आहे ना तुमच्याकडं, चोळा हिला, असं चोळा, असं चोळा ना, असं पान चोळा, असं चोळा, जरा ताकद लावून चोळा, असं चोळलं, घ्या जवळ, असं घ्या जवळ. हां, असं चोळा, थोडीशी त्याला मुळसळा, थोडीशी वर शेंडा एखादा असा. हां, काही ना, जरा थोडंसं सर्दी वेळ राहते ना. घ्या जवळ. कसला वास होतोय? कसला वास होतोय? बरोबर आहे. मला मगाशी त्या ऋषिकेशचे वडील म्हटले का, साहेब मी जेजुरीला हळद सॅम्पल पाठवला. कुठे पाठवला? जे अख्ख्या महाराष्ट्राच्या हळदीत येते की नाही. बघा हात किती, बघा किती सुगंध पसरला का नाही. मग ज्यावेळेस ती हळद पाठवली तर त्यांनी सगळ्या दुकानदाराला सॅम्पल वाटून आले, बरोबर ना ऋषिकेश? तिकडून आता ऑर्डर आल्या. तिकडून काय आल्या? ऑर्डर. आम्हाला हळद पाहिजे. का पाहिजे? कारण तो वासच तसा आहे, तिची चमकच तशी आहे. हळदीच्या भागातले तुम्हाला सुद्धा वाटलं काय आणावी, त्यांची हळद घेऊन यावी. मग क्वालिटी कशी असेल? म्हणजे शेवटी लक्षात घ्या सगळ्यांनी, जर जमिनीचा कस वाढवला तर काय वाढणार आहे? क्वालिटी. आणि क्वालिटी वाढली तर तुमचं काय वाढणार आहे?
मागणी वाढणार आहे, पैसा वाढणार आहे आणि खर्च सुद्धा म्हणजे तुमचं बिघडलेलं गणित दुरुस्त होणार आहे. कधी जर तुम्ही बदल केला तर तुम्ही वर लक्ष द्यायच्या ऐवजी कुठं लक्ष द्या, खाली लक्ष द्या. तुम्ही लोकांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी कोणाकडे लक्ष द्या, स्वतःकडे. लोक काय करते ना का बघू, तुम्ही काय करते पहा. लोकांबरोबर आपली तुलना करू नका. लोकांनी जाता येता तुमच्या प्लॉटकडे पाहिलं पाहिजे. ज्याच्यामध्ये सूर्याची ऊर्जा साठवली जाते ते बघावंच वाटतं, लक्षात ठेवा. दिवसेंदिवस कलर बदलतो. तुमच्या चेहऱ्यावरचा पण कलर बदलला पहा. रासायनिकचं हे बघा, हे आले तेव्हा त्यांचं चेहरा काय दिसत होतं, टेन्शन. खरं आहे का खोटं आहे? आता त्यांचा चेहरा बघा कसा खुल्ला आहे बघा. झाला की नाही थोडा गुलाबी झाला ना. म्हणजे काय, याच्या ऑरामध्ये आले पिकाच्या, लगेच चेहरा काय झाला, खुल्ला. म्हणजे हे तुमचं पीक नाही आहे, हे तुमच्यामध्ये काय भरतं, उत्साह, ऊर्जा भरतं. करेक्ट, काय भरतं, ऊर्जा. म्हणजे आपण सुद्धा चार्ज होतो इथं आल्यावर. मंदिरात जायची गरज एवढी ताकद पिकामध्ये शेतकऱ्याच्या, कळलं का. पण ते पीक कशावर पिकवलं पाहिजे, प्राकृतिकपणे पिकवलं पाहिजे, प्रकृतीच्या सोबत पिकवलं पाहिजे, केमिकल बरोबर नाही. कळलं का सगळ्यांना. तुम्ही जर हे पानं बघितले, याचा कडकपणा बघा, पानांचा कडकपणा बघा, काय बदल वाटतो तुम्हाला. पानं कसे आहे, जाड आहे, एकदम कडक आहे. मला सांगा, जर पानं कडक आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो, माल सुद्धा कसा असणार, कडक. बाळाचे पाय हां, हळदीचं जे कंद आहे तो पानात दिसतो. ऑलवेज रिमेंबर, प्रत्येक पिकाचं फळ जे आहे त्याच्या पानात दिसतं आधीच, बरोबर आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, का शेती खूप सोपी आहे. तिला अवघड कोणी केली, आम्ही केली. का, जास्त डोकं लावून. मग मी तुम्हाला काय म्हटलो, आजचं मंत्र काय आहे, डोकं लावायचं नाही, हळद लावायची. सर उन्हामध्ये पानं असे गोळा होत नाही. बरोबर, हे पानं उन्हात गोळा होत नाही. लोकांची पानं काय होता, केमिकल जे आहे ना तर असे गोळा होते. गोळा होता. हा, पाहायला आणते. कुठून, हा, त्याला रोज म्हणत होतो आम्ही, पाहायला जा बर, पाहायला. म्हणजे येत मग नव्हते. आमचं हे झाल्याच्या नंतर पाहायला आले, मग सॉइल चार्जर नेलं ते. हो सर. सुरू केलं. पण एक लक्षात ठेवा बघा, तुम्ही सॉईल चार्जर नुसतं वापरून उपयोग नाही. तुम्हाला रिझल्ट येणार का, हो येणार. परंतु मला सांगा, तुम्ही आता या हळदीला काय काय केलं. कृषी अमृत, पहिला बेसल डोस काय टाकला, कृषी अमृत RN, कृषी अमृत RNPH, बरोबर आहे. आता केमिकलवर सगळ्यांचे आहे का नाही. तुम्ही काय बेसल डोस टाकला, DAP, युरिया, पोटॅश. किती 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 टाकलं तुम्ही, तुम्ही किती पोती टाकली, एकरी 10 पोते. कसली, मिक्स सगळं DAPची किती, 2, पोटॅश 1, दाणेदार म्हणजे सुपर फॉस्फेट दाणेदार हे 3, निंबोळी अर्क म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6, आणि बाकी सगळं मॅग्नेशियम सगळं किट हां, ते किट 1 मायक्रोन्युट्रियनचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर. म्हणजे एक डोस कितीचा होतो, 15. किती डोस टाकता तुम्ही, 3. 15 × 1 45. आणि शेणखताचे किती, 15,000 शेणखताचे. शेणखताचे किती, 15. आणि बेसल डोसचे 15. आणि असे ते 45 आणि हे 15 किती झाले, 60. ओके. आता मला सांगा, 60,000 तुमचा खर्च झाला. आता रोग आल्यावर बुरशीनाशक, कीटकनाशक फवारी ते 10,000च्या म्हणजे किती झाले ते 60-70,000 रुपये. म्हणजे 70-80,000 रुपये खर्च तुमचा ड्रेंचिंगचा वेगळा. साहेब, एक 2.5 किलो 1300-1500 रुपयाला आणावं लागायला. नाही आणलं की त्याची आपली पिवळी दिसायची, त्याची हा, किलो 1000 रुपये, 1300 रुपये, 800 रुपयाला 1300च्या वरी. म्हणजे ते जे पावडर आणता ड्रेंचिंगला, वॉटर सोल्युबल, वॉटर सोल्युबल आणता. हो, मला सांगा आता पहिली गोष्ट, तो काय डोस आहे, ढोस. म्हणजे तो ढोस दिल्याशिवाय ही पुढे ढळतच नाही. आज आपली शेती आहे, ही शेती काय झाली आपली, टेम्पररी झाली. काय झाली, टेम्पररी. मॅन्युअल झाली, मॅन्युअल. ही ऑटोमॅटिक पाहिजे. केमिकलचं आणि याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटली, तुम्ही एक निरीक्षण केलं असेल ना. हो, काय काय बदल वाटला. तणांचा प्रादुर्भाव कमीच आहे याच्यामध्ये, म्हणजे केमिकलमध्ये जास्त होतो. तणाचा प्रादुर्भाव जास्त कशावर आला लक्षात तुमच्या, तणकट झालंच नाही ना. तणकड झालंच नाही, तणच झालं ह्याच्यामध्ये. दरवर्षीप्रमाणे झालं. हा, झालं नाही. किती वेळा निंदावं लागतं तुम्हाला इकडे, एरवी 5-6 वेळेस, आतापर्यंत तरी 5 वेळेस निंदावं लागते, यावेळेस 2च वेळेस निंदले. आणि 2 वेळेस करू नये, काहीच नाही. काहीच नाही. हां, आता मला सांगा, तुम्ही ह्याच्यामध्ये 2च वेळेस काय केलंय, निंदले. निंदलंय, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये किती वेळा निंदलंय,
त्याच्या वेळेस 4 वेळेस झालाय आतापर्यंत. बरं एका वेळी निंदायला किती खर्च येतो एकराला? एकरी 2-3 हजार रुपये. 3,000 रुपये. 2 वेळचे किती वाचले? 6,000 वाचले. वरून जमिनीमध्ये तुडवा ताडव होती, मातीची हालचाल होती, ती झाली थांबली. हो. मातीची हालचाल झाली का तुमच्या जमिनीचा नाश होतो. कळलं का तुम्हाला? तुम्ही मातीला जर हलवलं त्याची वरची कातडी गेली का जोपर्यंत ती माती परत पाहिल्यासारखी होत नाही तोपर्यंत तिला रोगराईची काय असती? भीती असते. हे किती शेतकऱ्यांना माहिती आहे कोणाला? नाही माहिती आहे. बरोबर. केमिकलमध्ये असं म्हणतात की नाही हलवून द्या, कारण त्यांनी कडक होते जमीन. बरोबर की नाही? म्हणजे आधी मुळं मारून टाकायचे आणि नंतर जमीन हलवायची. हा कुठला शहाणपणा आहे? त्या मुलांना हवा मिळावी म्हणून. आणि ग्रीनी थोडी जास्त आहे. ग्रीनरी जास्त आहे. ग्रीनरी जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये फोटोसिंथेसिस जास्त होते. आपण मागाशी ड्रोनमधून पाहिलं तुमच्या पंचकृषीमध्ये सगळे प्लॉट कसे पिवळे पिवळे. हा प्लॉट कसा दिसला? एकदम हिरवागार. दुसरी गोष्ट एकदम एकसारखं आहे. तुम्ही म्हटले तसं पान याचं कसं आहे? जाड. पसरलेलं आहे असं आणि जाड आहे. बाकीचे पानं काय होता? पातळ असल्यामुळं असे कोकडा होते त्याला. हो. आता केमिकलच्या प्लॉटमध्ये या पानांमध्ये काय फरक आहे? ते थोडं पतलं पान. पतलं पान आहे. बरोबर. मग आता ती हळद टिकायला पण काय राहणार? कमी. पावडर कमी पडणार. बरोबर आहे की नाही? जेवढी जास्त पावडर पडेल तेवढी त्याची हळदीची किंमत बरोबर आहे. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये किती फरक पडेल? खर्च आणि उत्पन्न एक अंदाज. बराच फरक. त्याला खर्च किती आला आतापर्यंत? त्याला जास्त आला याच्यापेक्षा. किती किती आलाय खर्च सांगा? त्याला 50,000 रुपये तरी आला हॅलो. असेल आतापर्यंत. बघा तुम्ही करून पहा. त्याला खर्च किती आला? 50,000 रुपये. याला किती आलाय? 30,000 रुपये. किती हजार वाचले? 20. आणि वरून याचं उत्पन्न काय येणार? जास्त. मग का करत नाही आपण? का बदल करत नाही? कारण आपण चौकशी करत नाही. चाललंय चालू द्या. आता उत्पन्नाचं किती येऊ शकतं का अंदाज? तिकडे केमिकलचं किती आणि याचं किती? केमिकलचं 35-40 आलं तर त्याचं बरोबर आहे. ह्याचं किती येईल? किमान 40च्या पुढे जाईल आणि केमिकलचा 40च्या आतच राहील. बरोबर. आणि वरून त्याची जमीन काय होणार? आणखीन नापीक. आणि ही जमीन कशी होणार? आणखीन सुपीक. म्हणजे पुढच्या वर्षी हिचं पीक कसं येणार? चांगलं. मग का करायचं नाही? ह्याच्याकरता करायचं नाही कारण आपला मेंदू चालना देत नाही. या वारात तुम्हाला कुठं पाणी साचल्याचं लक्षण दिसतंय का? का बरं? का बरं? कारण याचे जमिनीमधले चॅनल काय झाले? ओपन झाले. म्हणजे जेवढं पाणी पडतं तेवढं काय होतं? जिरून जातं खाली. आपल्या जमिनी खाली काय झाल्या? कडक झाल्या. त्या सिमेंट कॉन्क्रीट सारखे थाळ धरली त्याच्यामुळे त्यातलं पाणी खाली जिरत नाही. मग ते साचलेलं पाणी तुमच्या मुळ्या सोडून टाकीतं झाडाच्या. आपण शेती करताना कशा चुका करतो त्या चुकांचे कसे परिणाम आपण भोगतो हे पाहिलं का नाही? आणि म्हणून आपण सर्वांनी इथून पुढे डोक्याने शेती केली पाहिजे. जो मजबुरीने शेती करतो त्याला मजुरी मिळते. जो मानाने शेती करतो मातीला मान देऊन त्याला मानधन मिळतं. तेव्हा शेती मानाने केली पाहिजे. मातीला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पानाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. ह्या पानाला बाळ म्हटलं तुम्ही मागाशी. हे झाड काय आपलं? बाळ आहे. हे आपण लेकरासारखं जपलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा याच्यावर लेकरासारखं प्रेम कराल तेव्हा तुम्ही त्याला विष खाऊ घालाल का? नाही. महाग स्वस्त पाहाल का? नाही. मग पश्चिम महाराष्ट्रामधले आणि दक्षिण महाराष्ट्रातले शेतकरी पिकावर प्रेम करतात. त्याला खाऊ बी घालतात आणि त्याच्याकडून उत्पन्नसुद्धा काढतात. तुमचा प्रॉब्लेम असा आहे मोटरसायकल घ्यायची आणि उतरायला बंद करून चालवायची. नाही ना. सायकलचा स्वभाव लागेल. मला सांगा मोटरसायकल का घेतली? सायकल होती ना पहिली. मग मोटरसायकल का घेतली? वेळ वाचावा आणि तुमची एनर्जी वाचावा. वेळ वाचावा, एनर्जी वाचावा. म्हणजे त्या वाचलेल्या वेळेत आणि वाचलेल्या एनर्जीत घरात बसून गप्पा ठाकवाव्या का? हे राजकारणाच्या गप्पा मारावा का? टाइमपास करावा का? मग त्या वाचलेल्या वेळेत आणि वाचलेल्या ताकदीमध्ये आपली प्रगती करावा. सत्कारणी जर तुमचा वेळ लागणार असेल, सत्कारणी तुमची जर शक्ती खर्च होणार असेल तरच ती वेळ आणि शक्ती वाचवली पाहिजे. कांदा किती दिवस टिकतो तुमच्याकडे? 2-3 महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही कधी हार्वेस्टिंग करता? मार्च एप्रिलमध्ये का मे मध्ये? मार्चमध्ये काढला म्हणजे एप्रिल मे जून 3 महिन्यामध्ये काय होतो? लागायला. म्हणजे थोडंसं वातावरण बिघडलं की कांदा सुद्धा बिघडतो. वातावरण बिघडलं कांदा किंवा कुठलाही माल चांगला राहिला पाहिजे का खराब झाला पाहिजे? तुमचा माल कसा राहिला? म्हणजे याचा अर्थ काय? याचे काय होणार? कांद्याला बी लसणाला बी वापरलं होतं. म्हणजे कांद्याला आणि लसणाला वापरलं तर दोन्ही पण माल कसे आले? एक नंबर. डबल पत्ती, टिकाऊ. आता मला सांगा तुमचा माल जर टिकला तर पैसे काय होणार?
पैसे कसे होणार? डबल होणार. का बरं डबल होणार? जर तो टिकाऊ असेल तर लांबच्या मार्केटला जाईल किंवा जास्तीत दिवस टिकल, जेव्हा बाजार येईल तेव्हा विकल. आणि जर तो नाही टिकला तो सडाच्या अगोदरच विकावा लागतो बळच. ते तुम्ही नाही ठरवत, तो कांदा ठरवितो केव्हा विकायचं ते. आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, का माल असा पिकवला पाहिजे का तो आपण ठरवला पाहिजे कसा विकायचा आणि कुठे विकायचा. राईट. आज ते अधिकार तुम्हाला इथे दिसतोय. ओके. वातावरण कसं आहे तुमचं आणि त्याच वातावरणात तुमच्या आजूबाजूचे पिकं कसे आहे आणि हे पीक कसं आहे, तुमचं स्वतःचं केमिकलचं कसं आहे तुम्हाला कळलं आहे. बरोबर आहे. मग हे आपल्याला इथं कळलं पाहिजे. 150 दिवसात किती दिवस ऊन पडलं? 20 दिवस. 20 दिवस. आणि हे किती दिवसात झाले? हे 110 दिवस. म्हणजे अख्खा सीझन याचा कशात गेला? ढगाळ वातावरणात गेला, पावसात गेला, तरी पण यांनी फोटोसिंथेसिस केलं कमी सूर्यप्रकाशात. बरोबर आहे ना. मग मला सांगा, तुमच्या मातीत जर कस असेल, पाण्यामध्ये जर हरितद्रव्य असेल तर कमी लाईटमध्ये सुद्धा ते अन्न बनवतं. मग ही भारी मशिनरी वापरली पाहिजे. आपण केमिकलची नकली मशिनरी वापरतो. सर याच्यात चुनखड लय आहे तरी ह्या जमिनीत खूप आहे. अति चुनखड आहे सर. म्हणजे अति चुनखड. हा जे काय अरे लय मोठ्या प्रमाणात सगळेच हे पा आहे दिसतंय का? मोठ्या प्रमाणात. मोठ्या प्रमाणात. हां. ही चुनखड काय करते माहिती का तुम्हाला? ही तुम्ही फॉस्फरस टाकला का ती डिपॉझिट करून घेते. तुम्ही कॅल्शियम टाकलं का ती डिपॉझिट म्हणजे स्वतःमध्ये थर साचून घेते नवीन एक. ही दरवर्षी तुमच्या वावरामध्ये मोठी 10 वर्षापूर्वी चुनखड नव्हती. तुम्ही जसे रासायनिक खतं टाकत गेले, सुपर फॉस्फेट, DAP, युरिया, कॅल्शियम नायट्रेट वगैरे वगैरे, त्याचे एक थर याच्यावर साचत गेला आणि हा खडा मोठा झाला. बरोबर का चूक? बरोबर. आणि हा कशानेच फुटत नाही. कशानेच नाही. रोटेवेटरने कशानेच नाही. तो रोटेवेटर फोडील पण याला काही नाही होत. म्हणजे याला फोडायची ताकद सॉईल चार्जरमध्ये, याला फोडायची ताकद SCT वैदिकमध्ये. का? कारण हे याच्यामध्ये जे मूलद्रव्य आहे ते काय करतं? सुटे करतं. 2-3 वर्षामध्ये परत गायब होऊन जातं. तुमची माती परत पहिल्यासारखी सुपीक होणार. म्हणजे खराब जमिनीला सुद्धा कसं करतं? चांगलं करतं. म्हणजे केमिकलचा प्लॉट जर केला असता हा तर कसा असता? केमिकलवर शेती करणं शक्यच नाही सर. गेल्या वर्षी तुरीमध्ये पाहिलं आम्ही, सगळी पंजटून गेलती. म्हणजे विषयच नव्हता. बरोबर आहे. ती करणं अवघड. बरोबर आहे ना. तुमच्याकडे नायट्रोजन लेवल जास्त असल्यामुळे वायबर वाढायला काय भ्याव नाही, पण फळधारणा होत नाही. हे लक्षात ठेवायचं. आम्ही म्हणजे 16 क्विंटल हरभरा काढलेलं आहे पहिलं याच्यात. पहिलं 20 वर्षाखाली. 20 वर्षाखाली. आणि 2 क्विंटलचे घाटे गळत होते. बरं. आता 4 क्विंटल बी होत नाही. या जमिनीत, ज्या जमिनीत आपण आता उभे आहे, आता लावा बरं तुम्ही. आता येईल. होईल का नाही? मग ही ताकद आपल्याला शेतकऱ्याच्या मातीत तयार करायची आहे. आणि त्यासाठी खर्च नाही लागत. त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, काय बदला? विचार बदला. मती बदला, माती बदलेल. आता हे फवारा मारायला चालले, आता हे बुरशीनाशक कीटकनाशक मारणार, आता हे रोगाच्या मागे लागले की नाही? म्हणजे आणि तुम्ही बघा त्यांच्याकडं, त्यांचे डोक्याचे केस बघा, परिस्थिती बघा त्यांची. हे आपल्या शेतकऱ्याचं चित्र. साहेब हे बदलतं का नाही? नाही बदलतं ना. पण वापरल्यावर बघा, यांनी सॉईल चार्जर वापरलं तरी चित्र बदललं. तुम्ही जर 4 बेसोल डोस SCT वैदिकचे केले, ₹1,00,000 खर्च जर केला, ₹1,00,000-1,25,000 एकरी SCT वैदिकवर, जो कोणी करेल त्याला सांगतो मी, सगळ्यांना नाही सांगत, सगळे करू नका. बरोबर की नाही? तर त्याच्या शेतामध्ये कमीत कमी 55 ते 60 क्विंटल काय निघेल? हळद निघेल. ही मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो हिंगोलीसाठी. एकरला 1,15,00,000 खर्च करण्यापेक्षा 10 गुंठ्याला 30-40 हजार खर्च करा. आणि 10 गुंठ्याला तुम्ही तेवढे खर्च करा. आता जर तुम्हाला जर 60 कितीला निघणार आहे? 40ला दीडीनी ना. बरोबर ना. तर 10 गुंठ्यात किती निघाल? 15 क्विंटल निघाल. 10 गुंठ्यात किती? 15 झाले की नाही? 10 गुंठ्यात 15 क्विंटल झाले, पैसे किती झाले? म्हणजे तुम्हाला खर्च केल्याच्या तुपटीमध्ये 1 रुपयाला 5 रुपये हे मिळणारच आहे. हळद हे औषध आहे आणि ते रासायनिक पिकवा का? हळद हे अमृत आहे. तुमचे आजार बरे करतं, हे बरं करतं. म्हणून प्रकृती केमिकलवर हळद पिकवून देत नाही. हे लक्षात ठेवा. जर केमिकलवर जर हळद पिकली असती ना तर लोकांनी हळद चालून माणसं मारली असते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा. जमिनीचा कस म्हणजेच काय? जमिनीचा सेंद्रिय कर्ब. लक्षामध्ये. आणि जमिनीचा सेंद्रिय कर्बाचं दुसरं नाव आहे SCT वैदिक. म्हणून आम्ही काय म्हणतो, चला शेती करूया आनंदाने. म्हणजे पहिला तुम्ही लावलं, रासायनिक आले म्हणले, म्हणून आम्ही म्हणलो आज कार्यक्रम पाहिला तुमचा. ते काय म्हणले, तिच्या होईना म्हणजे काही त्या गाणं
सुरुवातीला काहीच नव्हता म्हणजे काय काय झालं परत सांगा. रिझल्टच दाखवला नव्हता सुरुवातीला. काही फायदा होईना. हा पहिल्यांदा बेसल डोस टाकला, रिझल्ट काही दिसला नाही. मग तुमची माइंड काय झालं, डिस्टर्ब झालं. हे राम सर वेगळं सांगता, इथं काहीतरी वेगळंच होऊ राहिलं. बरोबर आहे. दुसऱ्या डोस मध्ये माझा रिझल्ट दिसला बरं. दुसऱ्या बेसल डोस मध्ये काय दिसला, रिझल्ट. म्हणजे का बरं, पहिल्या बेसल डोस मध्ये पाणी कुठं गेलं होतं, फुटबॉलपेक्षा खाली गेलं होतं. म्हणजे जमिनीचा कस एवढा खाली गेला होता. SCT वैदिक पहिलं जमिनीचा कस भरून काढतं, लक्षात ठेवा. म्हणून पहिल्यांदा रिझल्ट दिसत नाही, त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही. रिझल्ट कुठं चालू आहे, खाली. कळलं सगळ्यांना. म्हणून वापरत राहायचं जोपर्यंत रिझल्ट येत नाही. एक दिवस असा येणार, रिझल्ट येणार. आणि शेतकऱ्याची दिवाळी होण्याच्या अगोदर पहिले आपल्या मातीतल्या जीवांची दिवाळी झाली पाहिजे. ती कोणी साजरी करायची, आपण. मग आपली दिवाळी कोण साजरी करणार, ते. तुम्ही ते म्हणणार तुम्ही घरी बिंदास झोपा, वावरा काही येऊ नका, आम्ही सांभाळतो. बरोबर आहे. जमिनीत गांडूळ आले पाहिजे. गांडूळ कशी काय जमिनीमध्ये आहेत, गांडूळ हो. आणि केमिकलच्या वावरात नाही. बरोबर आहे. चांगला एकदम SCT वैदिक आम्ही वापरले, त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव पण कमी झाला बरं. आणि कमी खर्चामध्ये दर्जेदार सध्या तरी पीक दिसत आहे बर. आणि यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. बरोबर आहे. बालासाहेब सूर्यभान निळकंठी. बरं, तुमची पण शेती असेल ना. हो बरं, काय वाटतं पण तुम्हाला? अशी हळद नाही आमची. तुमची अशी म्हणली नाही होती बबनराव करा करा का, आम्ही काय ते म्हणजे आम्ही ऐकलं नाही सगळं करावं लागतं. द्यायचंच होईना तुम्हाला, म्हणलं आमचं काम होईल. आता हे पाहिल्यावर वाटायला की आम्ही काऊन केलं नाही. आता वाटायला बा, करायच पाहिजे आणि होतं. पुन्हा ते ट्रॅक्टरानं खत आहे ना साहेब लय. आता आपण जी चर्चा केली याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटलं? नाही, चांगली माहिती मिळाली आणि पीक पाहण्यासारखं तुमच्या माहितीसारखं पीक बी आहे. आहे जे बोलतो तसं पीक आहे. सांगितलं आम्हाला की बुवा हे करा, याच्यात काहीतरी वेगळं करा. बर, पण आमचं कसं झालं, पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. पण आम्ही इस्तेमाल करून राहिलो शेजाऱ्याच्या. म्हणजे छत्रपती जन्माला येऊ द्या, सरळ त्याच्या घरात. पाहुण्या म्हणलं यायचं, नाही, काय ते पुढे द्या आपण. नाही, आता यायचा तर काही दोष नाही. आता ही तर माझी बावडी आहे. सर्वच आहेत माझे. अनुभव म्हणजे हेच की आता तुमचे रोज कंटिन्यू मी ते व्हिडिओ पाहतो. वेळच लागलेले. हा, वेळच आहे ते. बर. मला तर घरी पीसेच म्हणतात. म्हणजे कंटिन्यू मी 7-8 व्हिडिओ पाहत असतो रोज. असा कोणता व्हिडिओ नाही तुमची की 700-800 व्हिडिओ मी कमीत कमी एका वर्षात कंटिन्यू पाहिले, बापरे. रेग्युलर. आणि कंटिन्यू मोबाईल चालूच असते, दुसरं काहीच नाही. आणि दुसऱ्या भानगडीत आम्ही जात नाही. आम्ही दोघं वरी माळावर बसतो. कोण? आम्ही बस, बाकी कोणाचीच इज्जत नाही. बर. हा, आम्ही सगळ्याला याला व्हिडिओ टाकतो. नाही हे महागच आहे, हे असंच आहे, ते तसंच आहे. आम्ही कोणालाच काही म्हणत नाही. बरोबर आहे. तुम्हाला जे वापरायचे ते तुम्ही वापरा. सायकल व्हायला मोटरसायकल महागच आहे ना. ज्याला कोणाला म्हणजे पटलं ती या म्हणणार. आणि आम्हाला काय ज्याला करायचं श्रीमंत होतं? व्हायचं ना त्यानेच SCT होती. नाही नाही, आम्हाला फक्त एक सुरुवात काय करायची होती की सगळ्या लोकांना आपल्या वावरात पाहायला यावं. वा 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 वा. वेगळं काहीतरी केलंय आपण, बरं. हे पाहण्यासाठी सगळ्यांनी बरं, यावं. बांधावर आणि खाली म्हणावं, उतरावं. हा ते ना म्हणावं बा तुम्ही काहीतरी वेगळं वेगळं केलंय. बांधावून वेगळं उतरायसाठी होती. महिन्यापूर्वी नव्हती, दीड काहीच नव्हती, महिन्यापूर्वी डोंगराच्या खाली होती. काहीच नव्हतं. डिस्टर्ब झालते हे पण. ऐका ना साहेब, Disturb झालते. मला वेळ म्हणायचे, काय रे मला अशी माहिती Disturb झालो मिळाली आपण, हा. लोकं की हसायलेत आईने बाबा आपल्याला. रासायनिक चालू केलं, ही बंद केलं. हा. असं त्याला माहिती मिळाली. विचारायचं राहिलं, विचारलं नाही त्याला. पण ते म्हणले नाही, आता हे सुरू केलं म्हणले आपलं ड्रिचिंग. नाही, सॉइल चार्जर हे सोडलं, कंटिन्यू पाऊस होता ना. पाऊस काय करता आलं नाही. पाणी लय होतं साहेब. तुम्हाला वाटलं नाही का केमिकल वापरावं मध्येच? वाटलं होतं. वाटलं होतं खरं असं? सांगा. नाही वाटलं. वाटलं होतं. बरेच बरेच आम्हाला वेळा चर्चा बी झाली आम्हाला तुमची. कोणी आणला? नाही त्याला म्हणलं काही झालं तर आपल्याला वापरायचं नाही. तुम्ही हा, आपल्याला वापरायचंच नाही म्हणलं. म्हणजे गेलं बाबा. काही असं या भाऊनी जर व्हिडिओ नसते पाहिले, एवढं येडं पिसं नसतं तर तुम्ही परत केमिकल मध्ये घुसले असते. आम्ही काय आलो पासून सुरुवात आहे यांची दिवसाची. रोज रोज पहिलेच बघता. झोपेपर्यंत मोबाईल चालूच असते. मला जेव्हा आला तर मी बंद करतो, नाही तर डाटा संपला तर ऑटोमॅटिक मोबाईल मध्ये तुमचंच आहे सगळं. बाकी काही नाही. दुसरं काही नाही. आणि सगळं धन्यवाद. सगळ्यांना लोक येणं म्हणायला त्याला. आमचा 20 जणांचा गट आहे सर. आमचा 20 जणांचा गट आहे शेतकरी. ते आमचे ते म्हणणं आहे. या अध्यक्ष या. हे अध्यक्ष आहेत सर. या अध्यक्ष येणं कोण्या- गटाचे. गटाचे अध्यक्ष आहेत. 20 जणांना सांभाळतात सर. हा, मररोग हरभऱ्यामध्ये जास्त जास्त त्यासाठी आपल्याला काय उपाय हे बघा, हरभऱ्यामध्ये रोग काय येतो? कारण तुम्ही सर्वजण रासायनिक खतं वापरता. हरभऱ्यावरती रायझोबॅक्टेरियमच्या गाठी असतात नायट्रोजनच्या. त्या गाठी तुमच्या रासायनिक खताने जळून जातात. आता काय झालंय, पाण्यामध्ये TDS काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. त्या पाण्यामुळे त्याच्यामधल्या गाठी जळून जातात आणि म्हणून हरभरा मरून जातो. मग तुम्ही जर त्या जमिनीमध्ये SCT चा बेसल डोस टाकला
तर आणि सॉईल चार्जर ओतलं तर त्या गाठी जळणार नाही, उलट वाढतील आणि हरभरा एक नंबर येईल. सोपं आहे की नाही एकदम? किती करा. खर्च येईल त्याला एकरी? हा? हरभऱ्याला? हरभऱ्याला काय तुम्ही 5-6 हजार 10,000 खर्च केला तर खूप झाला, 10,000 खूप झाला. चला शेती करूया. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक. थँक्यू.